नमस्कार मंडळी, मी सान्वी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे मराठी किचन एक्सप्रेसमध्ये। मंडळी, आज आपण पाहणार आहोत बाजारासारखी अगदी घट्ट आणि मलाईदार दही कशी करायची ते। तर त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे 1 लिटर इतका फुल फॅट क्रीम दूध घेतला आहे। आता हे दूध आपल्याला एका पातेल्यात काढून दूध तापवून घ्यायचं आहे। दूध तापवत असताना एक काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे। इथे आपल्याला दूध अगदी मंद आचेवर तापवायचं आहे, नाही गॅस मध्यम ठेवायचा आहे, नाही मोठा। आपल्याला दूध अगदी चांगल्या पद्धतीने तापवून घ्यायचं आहे। दुधाला एक छानशी उकळी आल्यावर आपण गॅस बंद करणार आहोत। साधारणतः 1 लिटर दूध तापवायला आपल्याला 7 ते 10 मिनिटं लागतील। मला जेव्हा दही लावायचं असतं ना, मी शक्यतो रात्रीच लावते, कारण की रात्री लावा आणि त्यानंतर रात्रभर छान असं दही जमते आणि उद्या सकाळी आपल्याला ताजं आणि एकदम घट्ट असं दही मिळून जातं। आता हे जे गरम झालेलं दूध आहे ना, ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। आता दूध थंड होण्यासाठी कमीत कमी 40 ते 50 मिनिटे लागतील। पहा, आता आपलं हे जे दूध आहे ना, हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे। आता हे जे दूध आहे ना, हे जास्त गरम पण नसावं आणि हे जास्त थंड पण नसावं। आता हे कसं ओळखायचं बरं बाबा? तर त्यासाठी या दुधामध्ये तुम्ही एक बोट घाला। जर आपण हे सहन करू शकतो तर आपला दूध तयार आहे दही लावण्यासाठी असं समजावा। चला तर मग हे दूध नाही जास्त गरम आहे आणि नाही जास्त थंड आहे, लूक वॉर्म दूध इथे आपल्याला पाहिजे आहे। आता मी दही लावण्यासाठी एक पातेलं घेतलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये 2 चमचा इतकं दही म्हणजेच विरजण घालत आहे। आता हे जे विरजण आहे ना, ते पातेल्यामध्ये सगळ्या बाजूनी ब्रशच्या साहाय्याने किंवा साधा हाताच्या साहाय्याने सगळीकडे पसरून घ्यायचं आहे। विरजण भांड्यामध्ये मस्तपैकी सगळीकडनं लावून घेतल्यानंतर ना, आपण जे गरम केलेलं दूध आहे ना, ते या भांड्यामध्ये ओतून घेणार आहोत। आणि त्यानंतर मी इथे एक मोठं पातेलं घेतलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये एक लहान पातेलं इतकं गरम पाणी त्यात करून घातली आहे। आणि त्या गरम पातेल्यामध्ये हे जे विरजण लावलेलं दूध आहे ना, ते आपण ठेवणार आहोत आणि वरनं एका ताटाने झाकून घेणार आहोत। आणि त्यावर तुम्ही एक कुठलीही स्वच्छ अशी बेडशीट घालून त्या पातेल्याला कव्हर करा, जेणेकरून आतलं पाणी जास्त वेळ उबदार राहील आणि आपलं जे दही आहे ना, ते घट्ट असं जमून जाईल। आता साधारणतः 7 ते 8 तासामध्ये आपली मलाईदार दही तयार होऊन जाईल। तुम्ही पाहू शकता आपली दही तयार आहे। ही दही आहे ना, बाजारातल्या दहीला सुद्धा बीट करू शकते, इतकी चांगली झाली आहे। आता तुम्ही सुद्धा दही लावण्याची ही एक पद्धत ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा आवडेल। आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये। तोवर बाय बाय।